मित्रांनो नमस्कार. आज आपण सुरुवातीलाच बातमी पाहतोय ती अजित पवारांच्या अंत्यविधीला जमलेला विराट जनसमुदाय. अजित पवारांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये किती अतिशय बलाढ्य होतं. त्यांच्या या आजच्या अंत्यविधीला जमलेल्या सर्वसामान्य जनतेच्या गर्दीवरून विराट दर्शन लाभलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके दादा, तुम्हा आम्हा सर्वांचे, गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, मध्यमवर्गाचे कैवारी असणारे अजित दादा पवार काल आपल्यातून नाहीसे झाले. विमान अपघातामध्ये अजित पवारांचा एका क्षणार्धामध्ये त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला. महाराष्ट्र सरकारने 3 दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करून 1 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुट्टी जाहीर केली. मित्रांनो, आणि याच नेत्याला आज अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरचा जय महाराष्ट्र करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे चाहते, त्यांचा चाहता वर्ग आणि सर्वसामान्य मराठी माणूस आज बारामतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दिसला. 20 ते 25 लाखांपर्यंत अशा प्रकारची असणारी ही प्रचंड गर्दी. अजित पवारांचं काम, अजित पवारांचं वक्तृत्व, अजित पवारांचं कर्तृत्व आणि हा नेता सर्वसामान्यांच्या जनतेच्या नाळीशी कसा जुडला आहे या गर्दीवरून प्रत्यक्ष दर्शन होत होते. अजित पवार हे कधीही कोणत्याही कामाला स्पष्टपणे सांगायचे, काम होत असेल तर काम न हो, अन्यथा नाही, अशा या वाघाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून त्यांचा चाहता वर्ग आज बारामतीमध्ये आला. गेल्या 2 दिवसांपासून बारामतीमध्ये स्थायिक होऊन आपल्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमला होता. ही अफाट गर्दी, विराट दर्शन, ही लाखोंची गर्दी एकच सांगते आहे की अजित दादा हे मास लीडर होते, सर्वसामान्यांचे नेते होते. अशा प्रकारची ही विराट गर्दी राज्याच्या राजकारणातून एक भला मोठा नेता गेल्यानंतर मात्र दिसते. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये पुढे काय होईल सांगता येत नाही, मात्र एका बलाढ्य व्यक्तीचा, बलाढ्य पर्वाचा अंत झालाय हे मात्र नक्की. अजित पवारांनी काय कमवलं तर आज जी बारामतीमध्ये जी गर्दी होती ती गर्दी आपण पाहिली तर अजित पवारांनी हा संपूर्ण महाराष्ट्र कमवलाय हे एका शब्दात समजून येईल. त्यामुळे अजित पवार हे लहान नेते नव्हते तर ते महाराष्ट्राचे मास लीडर होते हे यावरून पुन्हा एकदा समजते. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये पुढे काय होईल सांगता येतं, परंतु आपण देखील सध्याला अजित पवार हे मात्र आपल्यातून नाही झालेत, याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.